महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया आज महाराष्ट्रातील चौथ्या चरणातील झालेल्या मतदानावर छत्रपती संभाजीनगर येथून एक विशेष रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील मनपा प्राथमिक शाळा येथे आमदार सतीश चव्हाण यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। महायुतीचे उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज सकाळी त्यांच्या मूळ गावी पैठण तालुक्यातील पाचोड गावी मतदानाचा हक्क बजावला। मला विश्वास आहे की जनता माझ्या पाठीशी उभी आहे आणि धनुष्यबाणाला मतदान करतील। कालपासून माझ्या विरोधात अफवा पसरवल्या जात आहेत, त्या फक्त अफवा आहे। हा सर्व खोडसरपणा आहे, खोटी अफवा आहे की भाजपचा चंद्रकांत खैरे यांना पाठिंबा आहे। मंत्री अतुल सावे यांनी आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शहरातील खडकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान करून मतदानाचा हक्क बजावला। सकाळपासून मतदान हे उत्साहात सुरू आहे आणि सकाळपासून ऊन कमी असल्याने मतदानाच्या टक्केवारीचा आकडा देखील वाढेल आणि वाढलेला टक्केवारीचा आकडा हा महायुतीचा असेल असा विश्वास असावा त्यांनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी MIM तर्फे उमेदवार असलेले इम्तियाज जलील यांनी सहकुटुंब मतदान केलं। यावेळी मी 200% निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये जातीवर मतदान होत होते, मात्र यावेळेस विकासावर मतदान होत असल्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा इम्तियाज जलील म्हणाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। आज सकाळी 6:30 पासून सगळ्या बूथवर चक्कर मारत असताना 7 वाजता मतदान सुरू झालं। अतिशय उत्साहात सगळीकडे मतदान सुरू आहे। सगळ्या बूथवर सगळीकडे यंत्रणा पण 1-2 ठिकाणी थोडासा मशीनची अडचण आली होती, पण ती पण 10-15 मिनटात सगळीकडे सॉर्ट आउट झालेली आहे आणि आमच्या मते संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहात मतदान चालू आहे। आणि यावेळेस नक्कीच आज थोडंसं गरमी कमी आहे आणि ऊनही सकाळपासून कमी आहे, तर माझ्या मते आमचा अंदाज आहे की मतदान टक्केवारी पण आज वाढेल। काय आहे की मी आज माझ्या परिवारासोबत मी मतदान केलं। मागच्या 2-2.25 महिन्यापासून फक्त 3 तास झोपायचं आणि आता आज फायनल डे होतं। लोक कोणाला मतदान करतील हे सिक्रेट बॅलेट असतात। तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही प्रचार केला, लोकांनी आपलं मन तयार केलेलं असतं की कुणाला मतदान करायचं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा ही निवडणूक जे होत आहे ते कामाच्या मुद्द्यावर होत आहे। नाहीतर या शहराची एक ओळख होती, निवडणूक आली की हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हे अशा प्रकारचे मुद्दे घेऊन ते निवडणूक लढायचं। मग कोणीही रस्त्याच्या बाबतीत बोलायचं नाही, पाण्याच्या बाबतीत बोलायचं नाही, रोजगाराच्या बाबतीत बोलायचं नाही, एअरलाईन रेल कनेक्टिव्हिटी याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा व्हायची नाही। इन दी एंड सगळी काय हे होतं की जात काय आहे, धर्म काय आहे, माझा माणूस आहे, माझ्या धर्माचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझे मजहब काय आहे, त्या आधारावर निवडणूक व्हायची। पहिल्यांदा मला असं बघायला मिळालेले आहे की जे लोक 20 वर्ष फक्त जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढायचं ते आज कुठल्याही प्रकारच्या जातीचा मुद्दा काढत नाही होते। त्यांनाही माहीत पडलेलं होतं की बाबा आपल्याला लोक प्रश्न विचारणार आहे की काम काय करणार आहे करके। तर एक पॉझिटिव्ह मला असं वाटतं एक चेंज इथे झालेला आहे। आणि 4 जूनला जेव्हा निकाल येतील तर तुम्हाला कळेल की म्हणजे लोकांनी कशा विकासाच्या मुद्द्यावर कामाच्या मुद्द्यावर भरभरून मतदान दिलं। आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान सर्व जनतेला केलं की आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे। एक लोकप्रतिनिधी नात्यानं नाही, परंतु एक मतदार म्हणून आज आम्ही आमच्या मतदानाचा सहकुटुंब हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। आणि आपण पाहत असाल की सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा तो उत्साह आज दिसून येतोय। प्रत्येकजण मला मतदान करायचं या भावनेने बाहेर निघालेला आहे आणि मला वाटतं मतदानाची टक्केवारी वाढणे याचाच अर्थ महायुतीचा विजय होणे असं मी मानतो। म्हणून
नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं जे काही आमच्या सर्वांचं जी इच्छा होती ती पूर्ण होताना दिसते. म्हणून मी मतदारांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानणार आहे. खैरे साहेब असं म्हटले की त्या दिवशी राड्यातही खैरे भारी पडले, आजही मतदानात भारी पडले. ते काय भारी पडले हे जनता ठरवणार आहे. तुम्हाला स्वतःवर असलेला हा जो गर्व आहे, या गर्वामुळंच उबाटाची झालेली ही दशा ही तुम्हाला 4 तारखेला दिसून येईल. म्हणून अहंकार नसावा. तुम्हाला असलेला स्वाभिमानानं जर तुम्ही काही बोलत असाल तर ठीक आहे, परत अति अहंकार हा तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाईल हे निश्चितच जनता तुम्हाला दाखवून देईल. 9 वाजेपर्यंत 8% मतदान झालं आहे. तुम्हाला वाटतंय 65%चा आकडा क्रॉस करेल? वातावरणही थोडं माइल्ड आहे. निश्चित आज ऊन पण नाही आहे आणि 65% वर तर निश्चितच जाणार आहे. आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकाच्या मनोमन मला धनुष्यबाणाला मतदान करायचं हे काही भावना जी निर्माण झालेली आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.